हॅलो सगळ्यांना नमस्कार प्रणाम. आत्मवंदन सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे सगळ्या माझ्या ध्यान कुटुंबाचं आजच्या आपल्या सत्रामध्ये. मी अगदी हृदयापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांचे अनेक 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 आभार मानते. आपल्या सगळ्यांसोबत ज्या दिव्य शक्ती आहेत, सगळे एंजल्स आहेत, पूर्वज आहेत, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये असणारा तो परमात्म्याचा अंश आहे. ते परम चैतन्य आहे. आपल्या सगळ्यांचा हायर सेल्फ, उच्च स्व, त्याचे मी अनेक आभार मानते. थँक्यू. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांचे अनेक आभार आहेत. आपल्या हृदयावर एक दोन श्वास घेऊ आणि आपण सगळेजण जिथं कुठं आहोत त्या सगळ्या विचारांमधून भूतकाळ भविष्यामध्ये आहोत तिथून आपण सगळेजण या वर्तमान क्षणामध्ये येऊ. आणि त्यासाठी हे बोलत असताना, हे ऐकत असताना देखील आपल्या हृदयावरच्या श्वासांना फील करा, जेणेकरून आपण सगळेजण कुठल्या कुठल्या विचारांमध्ये आहोत सकाळपासून. तर जसं जसं आपण आपल्या हृदयावर फोकस करायला लागतो, थोडंसं लक्ष द्यायला लागतो, जरी आपण हे ऐकत असू, जरी आपण सत्रामध्ये आले असू, तरी सुद्धा जर आपण थोडंसं आपल्या हृदयाशी कनेक्ट झालो, श्वासांशी कनेक्ट झालो, तर त्या सगळ्या एनर्जीज मधून, त्या सगळ्या विचारातून आपण सगळेजण वर्तमानात येतो. आणि त्यासाठी जेव्हा आपण हे सत्र सुरू करतो, सुरू केल्या केल्या थोडे मोठे श्वास जरी मी सांगायचं राहिलं माझ्याकडून, तरी आपण सगळेजण मोठे श्वास घ्यायला सुरुवात करा. हळूहळू डीप ब्रिदिंग करत 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 आपल्या ह्या सत्रामध्ये यायचा प्रयत्न करा. आणि हे केवळ या आपल्या सत्रामध्येच नाही, तर तुम्ही कुठलीही एखाद्या ग्रुपची कलेक्टिव्ह सामूहिक साधना करत असाल, तिथं सुद्धा तुम्ही जॉईन झाल्यानंतर सगळं आपल्याला नवीन असतं, एकंदर लोक वगैरे, किंवा आपण थोड्या विचारांमधून आलेलो असतो. त्यामुळं त्यांच्याबरोबर जॉईन झाल्यानंतर थोडंसं स्थिर होण्यासाठी डीप ब्रिदिंग घ्यायचं, दीर्घ श्वास घ्यायचे, डीप ब्रिदिंग करायचं असं अगदी पोटातून करा. पहिले 2-3 श्वास आपल्या तोंडावाटे बाहेर काढायचे. स्थिर आणि शांत होत होत हळूवार आपण ज्या कुठल्या लोकांच्या ग्रुपशी जोडलेलो आहेत, ज्या कुठल्या सामूहिक साधनेमध्ये आहोत, तिथं आपण ऐकायचं, काही सांगत असतील किंवा ध्यान सुरुवात करत असतील. आणि हे दीर्घ श्वासांची क्रिया आपण सगळ्याच ठिकाणी वापरू शकतो, फक्त ध्यानामध्येच नाही. जर आपण कुठे पारायणाला गेलो असू, सामूहिक पारायण, किंवा घरामध्ये सुद्धा आपण एकत्र जेव्हा बसतो आणि काही कुठली साधना करत असू, नामस्मरण, काही काही स्त्रिया आजूबाजूच्या बायकांना बोलून किंवा आपल्या जवळच्या लोकांना बोलून घरामध्ये सुद्धा काही साधना करतात, जसे की नामस्मरण असेल, नामजप करतात, किंवा एवढ्या माळांचा जप असं असं ठरलेलं असतं त्यांचं. तर त्याप्रमाणे पण करायच्या सुरुवातीला आपलं पूर्ण लक्ष स्थिर होणं गरजेचं आहे. नाहीतर मी अजूनही माझ्या गॅसवर काय ठेवलं ह्या विचारात आहे, आणि मी येऊन इथं नामजपाची माळ ओढतीये, किंवा मी कुणाच्या तरी घरी पारायणाला गेले, गजानन महाराजांची पोथी वाचती मंदिरात वगैरे जाऊन, आणि माझं लक्ष दुसरीकडेच आहे. तर त्यावेळी ती साधना आपल्याला पुण्य मिळणं म्हणण्यापेक्षा आपल्याला समाधान नाही मिळत. आणि मी नेमकं हे वाक्य बोलायला आत्ता, आणि मी आपला टायमर चेक केला तर 444 आकडा दिसला पुन्हा एकदा. सो हे कन्फर्मेशन आहे आपल्या एंजल्सचं, की बरोबर हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून हे सांगणं तुमच्यासाठीच नाहीये केवळ, प्रत्येक गोष्ट जी संदेशात्मक मला सांगितली जाते, कुठलाही मेसेज, जसं मी नेहमी सांगते, हा माझ्या आयुष्यात पण उपयोगाचा आहे. तर मी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवेन, की आपण जिथं जिथं जातो ते कुठलंही स्थान असेल, दैवी शक्तीने भरलेलं आहे, किंवा आपण साधं कुठल्या पोस्टात गेलो कामासाठी, बँकेत गेलो, कुठेही गेलो, थोडस आपल्या घरापासून बँकेपर्यंत जाईपर्यंत आपण अनेक ऊर्जेंनी घेरलेलो असतो. आणि मग त्या बँकेच्या स्थानावर गेल्यावर बऱ्याचदा असं होतं की हे विसरलं, ते विसरलं, माझं आज कधीतरी पर्सच विसरून आलो, कधी कार्डच विसरलं, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. कशामुळे होतं?
कारण जे काम आपण करायला गेलोय ते करायला जाताना घरातून निघाल्यापासून त्या स्थानावर जाईपर्यंत आपण अनेक विचार करत असतो. अनेक लोकांबरोबर आपलं संभाषण होत असतं घरातून निघाल्यानंतर. डोक्यात अनेक विचार असतात. रिक्षाने जाऊ का? हे मिळेल का? काम होईल का? अशा अनेक आपण एनर्जीज बरोबर आपण निघतो. तर आपण एकटे नसतो. आपल्यासोबत हे सगळे विचार, हे लोकांची बोलणी, कुणाचा तरी फोन येतो. मग आपण त्याला उत्तर देत असतो. म्हणजेच काय? कुठेही स्थानाला आपण पोहोचताना आपली एकाग्रता आपल्या बरोबर नसते, आपला फोकस आपल्या बरोबर नसतो. तो कुठेतरी अनेक विचारांमध्ये असतो. मग हे सगळं मग तिथे गेल्यावर विसरतो आपण आणि मग आपल्याला परत हेलपाटा होतो किंवा मग कधी कधी लॉस पण होतो की काहीतरी हरवलंच आपलं, तिथंच विसरलं आणि मग नंतर ते मिळत नाही. तर त्याकरता आपण जिथे कुठे गेलोय ना ज्या ठिकाणी, तर प्रयत्न करायचा की 100% मी तिथंच आहे, त्या स्थानावर आहे. मला 100 लोकांचे फोन येत असतील, घरून कुणाचा तरी आला, मग लक्ष पुन्हा घरी जातं. मग सारखं घरात लक्ष जातं. हे सगळं होत राहणार आहे. फोन येत राहणार आहेत. ते आपण टाळू शकत नाही. पण मी जिथं आहे ज्या स्थानाला, हे कसं मी करू शकते, की तिथंच माझा 100% फोकस आहे. यासाठी आपल्याला श्वास मदत करतात. मग अशा वेळेस आपण मोठे-मोठे श्वास घ्या किंवा नुसता जो श्वास चालू आहे माझा आत्ता, तो फक्त फील करा आतमध्ये, की तो श्वास येतोय जातोय नाकाद्वारे आपला येतोय जातो. फक्त फील करायचं, जाणीव होऊ द्यायची, जागृत राहायचं त्या बाबतीत. आणि हे करताना मग आपल्याला जाणीव होती, की मी ह्या स्थानावर आत्ता आत्ता आहे वर्तमानात. मी ना भूतकाळात आहे ना मी भविष्यात आहे. मी इथं आहे. आणि हे जितकं आपण करायला लागू, तितकं आपल्याला समजेल आपलं जे काम आहे, ज्या कामासाठी आपण आलोय, त्याला हेलपाटे घालावे लागणार नाही. कुणाच्या पाया पडावं लागणार नाही. कुणाची विनंती करावी लागणार नाही. सहजपणे ती कामं पार पडतील. हे अ, हे कशामुळं तर आपला फोकस, आपला संकल्प, आपली शक्ती जी म्हणतो ना ऊर्जा, आपण पूर्णपणे जिथं आहोत तिथं वापरली जाते. तर हा एक मला संदेश आत्ता येतोय. दुसरा मला एक फक्त आज सगळ्यांना एक छोटा अनुभव शेअर करायचा आहे. आपण लवकरच म्हणजे आज मला खरं हे कालच करायचं होतं, पण मी काल घेऊ शकले नाही सत्र. तर आज मंगळवार आहे, तर आपण गुरुवारपासून अनुभवाची सुरुवात करू, की गुरुवार हा आठवड्यातला वार असा असेल, ज्या दिवशी आपण अनुभव घेऊ सगळ्यांचे, की कुठलाही अनुभव असेल, छोटा-मोठा कुठलाही आयुष्यातला बदल जो ध्यानामुळे आणि रेकीमुळे आपल्या आयुष्यात झालाय, त्याच्यासाठी आपण गुरुवार हा दिवस निवडू शकतो, की ज्या दिवशी आपण आपले अनुभव एकमेकांना सांगू आणि जितकी पॉझिटिव्हिटी वाढवता येते आपल्यामुळं दुसऱ्याच्या आयुष्यातली, ती आपण गुरुवारच्या दिवशी करू. तर अनुभव हे एक मला मगाशी आलं होतं, तर एक छोटंसं आज तुम्हाला झालेलं सांगते. हं. आमच्या सोसायटीमध्ये खाली माझी जे मैत्रीण म्हणू शकता, तिच्या लहान वयामध्येच सर्व्हिकल स्पॉन्डिलिसिस सारखा त्रास चालू झाला. आता हळू-हळू अजून बाकीचे पण प्रॉब्लेम त्याच्याशी रिलेटेड असतील जे मानेशी इथं आहेत, ते तिला होतायत. पण त्यामुळं तिचं नोकरीमध्ये साधारण 1-1.5 महिना ती 2 महिने होऊन गेले मला वाटतंय. सुट्टी घेऊन घरीच बसली. आणि लहान आहे, वय तसं लहान आहे. एक लहान मुलगी आहे. तर इतक्या लहान वयामध्ये हे असा त्रास सुरू झाला आणि खूपच परिस्थिती अवघड झाली, की फिरता येत नव्हतं, काम करता येत नव्हतं आणि त्यामुळं ऑफिसमधून सुट्टी घेऊन 2 महिनेच होऊन गेले बहुतेक, की तिला घरी बसावं लागलं. हे मी सांगितलं. तर मी रेकी वगैरे दिली, झालं. रेकी शिकवली गेली तिला. आता ती रेकी घेते आणि याचा एक फायदा असा झाला, की तिला प्रचंड सायनसचा त्रास होता. तर सतत नाक तिचं असं म्हणजे पॅक असायचं, श्वास घ्यायला येत नव्हता. आणि सतत ती सेट्रिझिनच्या छोट्या सर्दीच्या गोळ्या घ्यायची. ज्यांना सायनस आहे त्यांना समजत असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल तर मी काय सांगतेय ते. कारण सायनसचा त्रास खूप त्रासदायक आहे. खूपच भयानक अवस्था होते पेशंटची त्याच्यामध्ये, की झोप होत नाही रात्री. सारखं नाक दोन्ही पॅक असतात. त्यांना श्वास घ्यायला जमत नाही. तर तिला जेव्हा-जेव्हा मी भेटते तेव्हा ती मला तिचं तेच बघायला मिळायचं. पण जसं-जसं रेकी ती करायला लागली, तर तिची ती सेट्रिझिनची गोळी सुटली. प्लस तिथे गुळवेलाचा एक ज्यूस पण येतो गुळवेल वेलीचा. तो ज्यूस पण ती घ्यायची सारखी. का तर इम्युनिटी वाढवण्यासाठी, प्रतिकारशक्तीसाठी म्हणून. तर ते सुद्धा तिने बंद करून टाकलं कंटाळून, की हे काही कमी होत नाही आणि ते गोळीचा पण काही सारख्या गोळ्या किती घेणार. आणि शेवटी रेकी जेव्हा सुरुवात केली, आता तिचा सायनसचा जो त्रास आहे, ते नाक सारखं जे बंद राहायचं, कितीतरी वर्षानंतर तिच्या बाबतीत असं व्हायला लागलंय, की नाकामधून ती श्वास घेते. तर हा एक एकदम पॉझिटिव्ह असा चेंज मला अ, तिच्याकडनं समजला. एकदम
बद्दल ती मला सांगते. खूप आनंद आणि एक्साइटमेंटनी मला ती सांगते हे सगळं. आणि मी तिला म्हणलं होतं की तू ध्यानाच्या आमच्या ग्रुपमध्ये ये आणि तुझा अनुभव शेअर कर. तर ती हिंदी बोलते. आणि हे जे सर्व्हिकलचं तिचं आहे ते अजून तिचं सुरू आहे, त्यामुळे तिचा दिवसभर पट्टा लावलेला असतो गळ्याला. तो बेल्ट असतो जो आधार देतो तिच्या ह्या भागाला. पण त्यातनं एक पॉझिटिव्ह आयुष्यात तिच्या बदल हाच झाला की रेकी सुरू केल्यापासून तिचा जो सायनसचा त्रास होता तो आता बऱ्यापैकी कमी झाला. आणि ती म्हणते की मी असा श्वास घेणं मला कधीच जमलं नाही एवढ्या वर्षामध्ये, ते आता तिला आता घेता येतो श्वास. तर आज आम्ही दोघी खाली बोलत असताना आमच्या गार्डनमध्ये जेव्हा मी तिला ती मला काही गोष्टी सांगत होती की तेव्हा मी तिला हेच सांगितलं की जेव्हा व्हर्टिगो सारखा त्रास असतो, मायग्रेन आणि व्हर्टिगो, तो ह्या भागाशी असतो. तर ज्यांना कुणाला आहे तुमच्या माहितीमध्ये तर तुम्ही पण हे त्यांना सांगू शकता. ह्याच्यासाठी मीच सांगितलं पाहिजे असं नाही, कारण तुम्ही सगळे आता तितकं ज्ञान तुमच्याकडे आहे तर तुम्ही पण हे सगळं ज्ञान शेअर करा आपल्या जवळच्या लोकांना ज्यांना माहितीये. कारण जितकं तुम्ही हे सांगाल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवाल, तुमच्या आयुष्यात खूप फरक पडत जाईल. हे तुम्हाला जाणवेल की हे सांगितल्यानंतर तुमची साधना खूप खोलवर चालू झाली अजून. तर हे असं होतं की आपण सगळे जोडलेलो आहोत. तर मी जाऊन जर आता स्नेहलला सांगितलं आपल्या ग्रुपमधली, स्नेहल असं असं आहे, आणि स्नेहलच्या आयुष्यात बदल व्हायला लागले, तर माझी जी ध्यानाची साधना आहे किंवा माझं रेकीची जी साधना आहे ती अजून मी खोलात जायला लागते. कारण स्नेहल आणि मी जोडलेलो आहोत. आरती आणि मी जोडलेत, गायत्री ताई मी जोडलेलो, आपण सगळे जोडलेलो. तर एकमेकांपर्यंत ही जेव्हा माहिती सर्क्युलेट होते तेव्हा हे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते एकमेकांच्या आयुष्यात बदल करायला लागतात. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की माझ्यापर्यंतच आणायची किंवा मीच सांगायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकत आहात, चक्रांबद्दल माहिती वगैरे. मायग्रेन आणि व्हर्टिगो हा जो त्रास आहे कानाशी असतो शक्यतो, मला जितकं माहितीये तितकं. तर जेव्हा आपण आपल्या थर्ड आयवर काम करतो तेव्हा मायग्रेनचा त्रास, व्हर्टिगोचा त्रास हा आपल्याला कमी झालेला हळूहळू कळेल. कारण माझा मायग्रेन जेव्हा मी ध्यान लावलं तेव्हा ध्यानामध्येच माझा मायग्रेन पूर्ण निघून गेला. आणि मी कितीतरी वर्षानंतर विदाऊट मायग्रेन आयुष्य जगतीये. तर बिलकुल विश्वास नव्हता, पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या. आणि मला त्यानंतर कधीच गोळी घ्यावी लागली नाही. तसंच मी तिला पण सांगितलं की जेवढं तू आता रेकी घेतेस त्याच्यामध्ये केवळ 3 मिनिटाची एक एक चक्रावर आपण रेकी घेतो. पण जर असा काही त्रास आहे मायग्रेन सारखा तर आपल्याला वेळ वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही 3 मिनिटं घेऊन चालणार नाही. कारण मायग्रेन सारखा त्रास आहे म्हणजे तिथे एनर्जी ब्लॉकेजेस आहेत. आणि ती एनर्जी हलवण्यासाठी तितक्याच ताकदीने तुम्हाला ऊर्जा देणं गरजेचं आहे, हे समजून घ्या. म्हणजे आपल्याला एका नळामध्ये समजा गच्च अडकून बसलेले कितीतरी वर्षाचं, समजा काहीतरी लोखंडाचे कण अडकलेत, काहीतरी अशा काहीतरी कचरा अडकलाय की जो पुढे सरकतच नाहीये. मग आपण काय करतो की त्याला जास्त जोर लावायचा प्रयत्न करतो जेणेकरून तो बाहेर पडेल. समजलं? जितका ब्लॉकेज आहे, जितका तिथे अडकलेला आहे काहीतरी, काहीतरी असं म्हणतो ना वजनदार काहीतरी अडकल्यासारखं. तर ह्या हेवी एनर्जी असतात ज्या आपल्या चक्रांमध्ये अडकलेल्या असतात. आता हेवी एनर्जी म्हणजे काय समजून घ्या. बरेच वेळेला तुम्ही ऐकलं असेल अनेकांकडून किंवा पुढे जाऊन ऐकाल. हेवी एनर्जीज म्हणजे काय? खूप शक्तिशाली अशा ऊर्जा अडकल्यात म्हणजे काय? म्हणजे कुणाचा तरी मी खूप विचार करत बसले, खूप दिवस. आता नाही करत आहे. आता मला समजलं बाबा ठीक आहे चला, आपण आता आपल्याकडेच फोकस करावा. हे सगळं मला आत्ता समजलं. पण जे पूर्वी झालेलं आहे, जे काही आपण विचार करून बसलेलो आहेत ऑलरेडी, जो निगेटिव्ह विचार आपल्याकडनं झालाय, हे सगळं कुठेतरी आहे ना अजून. मग हे काय? हे म्हणजे आपल्या त्या हेवी एनर्जीज, कुणाचं तरी दुःख घेऊन बसणं, कुठल्या तरी जुने विचार, कुठल्या तरी जुन्या आठवणी ज्या आपल्याला खूप त्रास देऊन गेल्यात आपल्या आयुष्यात, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य हल्लं होतं. खूप रडलोय आपण, निराशा. आता आपण म्हणतो आता माझ्या आयुष्यात खूप मी निराशेतून बाहेर आले, पण तो निराशेचा काळ येऊन गेलाय आपल्या आयुष्यात. आणि ती जी एनर्जी ती तिथं आहे. अशा अनेक बोजड अशा ऊर्जा आपण घेऊन बसलोय आपल्या शरीरामध्ये. मग त्या जर तितक्या जड असतील, त्यांची ऊर्जा तितकी जास्त आहे, तर त्याला ढकलणं पण म्हणजे शरीराच्या बाहेर काढण्यासाठी त्याला ऊर्जा पण त्याच ताकदीची द्यावी लागेल. मग आपण 3 मिनिटे देऊन चालणार आहे का? नाही चालणार. मायग्रेन सारखा, व्हर्टिगो सारखा त्रास जो आहे तो एका दिवसात होणारा नाहीये. तो काही अनेक वर्षांपासून काय त्याच्यामध्ये इमोशन्स, जर आपण लुईस हेच पुस्तक वाचलं तर ती सांगते प्रत्येक भावना कशी जोडलेली. तर ह्या सगळ्या हेवी भावना आपण घेऊन अनेक वर्ष बसतो आपल्या आतमध्ये. आणि नंतर कधीतरी आयुष्यात आपल्या अशी साधना येते ज्याच्यातनं आपल्याला कळतं की अरे मी तर उगाच एवढं सगळं घेऊन बसले.
जर म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर कळतात, पण ते जोपर्यंत साठलेलं आहे ते बाहेर काढायला आपल्याला 3 मिनिटाची रेकी देऊन चालणार नाही. मग आपण काय करू शकतो, संकल्प देऊन आपण त्या भागाला थोडा जास्त वेळ, 15 मिनिटं, लोक अर्धा तास, एक एक तास अशी रेकी देतात. आपण 15 मिनिटं, 20 मिनिटं, हा झाला एक भाग. दुसरा भाग, त्या भागावर आपण म्हणजे ते आपल्याला माहिती हा भाग मला त्रासदायक आहे बाबा, मायग्रेन आहे, हे ध्यान सुरू करणे हे सगळ्यात सोपं आहे. रेकी समजा आपण दिली, सगळं झालं, आपल्याला हात दुखत असतील, हात खाली ठेवले आपण, आणि फक्त तिथं आपलं लक्ष घेऊन जायचं. रेकी शक्तीला म्हणायचं, माझ्या या भागामध्ये जे काही एनर्जी ब्लॉकेजेस आहेत ते दूर कर, आणि केवळ आपलं ध्यान सुरू करायचं. म्हणजे आपल्या ह्या भागावर पूर्ण फोकस घेऊन जायचा. मग काय होतं, आपली रेकी सुद्धा होते, रेकी शक्ती तिची आतमध्ये काम करायला सुरुवात करते, प्लस आपलं ध्यान पण होऊन जातं. तर त्या दिवशी मला हा एक पॉइंट सांगायचा सगळ्यांना राहिला. कुणीतरी विचारत होतं ना, ध्यान आधी करायचं का रेकी आधी करायचं. तर आपण ध्यान प्लस रेकी हे दोन्ही एकत्र कंबाईनली करू शकतो. पण आपण रेकीमध्ये काय करतो, प्रत्येक चक्राला थोडा वेळ देतो. इथं वेळ दिला, इथं वेळ दिला, इथं वेळ दिला. ध्यानात आपण तसं नाही करत. ध्यानात आपण केवळ श्वासांवर ध्यान लावून बसतो. म्हणजेच येणारा जाणारा श्वास फक्त फील करतो. आणि जितकं आपण त्या श्वासाला आपण लक्ष द्यायला लागतो, ते श्वास आपल्या शरीरात गती निर्माण करतात. म्हणून ध्यान करताना बऱ्याच जणांना घाम येतो, उष्ण वाटतं शरीर, अंग गरम होतं, काही जणांना गार होतं. हे हे प्रकार का घडतात, कारण आपण श्वासांवर लक्ष लावतोय, त्यामुळे ती शरीरातली जी एनर्जी ती बाहेर पडते. कारण एकसारखं जर लक्ष लावलं तर अंग गरम व्हायला लागतं, कारण श्वास शेवटी वायू आहेत आपल्या शरीरातले, आणि गरमी, जी उष्णता आपल्याला जाणवायला लागते. तर मला असं व्हायचं, ध्यानाला बसलं सुरुवातीच्या काळामध्ये, की माझ्या अंगाला इतका घाम सुटायचा, खूपच मला गरम गरम व्हायचं एकदम. मग मला परत ध्यान मोडून मध्येच फॅन लावून मोठा स्पीड वाढवा किंवा एसी लावा, अशा गोष्टी कराव्या लागायच्या. ह्या लेवलला मला घाम येत होता तेव्हा. तर हे म्हणजे असं आहे की आपलं शुद्धीकरण सुरू असतं ह्या प्रोसेसमध्ये ध्यानाच्या. तर आपण दोन्ही गोष्टी साधू शकतो, जर आपल्याकडे वेळ पण नसेल तेवढा. तर ज्या भागाला त्रास आहे ठराविक, त्या भागावर आपलं लक्ष घेऊन जायचं. थोडा वेळ हात ठेवला समजा, 3 मिनिटं, मग आपल्याला इथं वरच्या साईडला असेल तर आपण हात खाली काढला चालेल, फक्त ध्यान लावून बसायचं इथं. किंवा गळ्यावर, आता गळ्यावर आपण जर असं हात लावून बसलो बऱ्याच वेळ, हात दुखतात समजा, तर आपण हात खाली घेतला चालेल, पण लक्ष इथं राहू द्या. लक्ष इथं ठेवायचं आणि संकल्प हाच ठेवायचा की रेकी शक्ती माझ्या विशुद्धीमध्ये जे काही एनर्जी ब्लॉकेजेस आहेत ते बाहेर काढ. आणि फक्त आपलं इथं केवळ फोकस ध्यान घेऊन इथेच ठेवायचं, एक 15-20 मिनिटं तुम्ही करू शकता. त्यानंतर आपलं नॉर्मल जे श्वासांचं ध्यान आहे ते सुरू करू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करू शकतो आपण, कारण ध्यान आणि रेकी हे काही फार मला वेगळं वाटत नाही. दुसऱ्या कुणाचं अजून काही वेगळं मत असू शकेल, पण मी ह्या दोन्ही गोष्टी एकत्र साधते. मी प्रत्येक चक्रावर आधी ध्यान लावते, फक्त हाताने पण लावते, कधी नुसतं आपलं लक्ष घेऊन जाते, तिथं श्वास घेऊन जाते, असं पण आपण करू शकतो. आणि ते झालं, 7 चक्र पूर्ण झाली की लगेचच मग आपलं नॉर्मल श्वासांवरचं ध्यान सुरू ठेवायचं. एखाद्या दिवशी खोकला वाटला तर मी घशावर जास्त वेळ ध्यान लावते मग इथे. आणि मग तिथं आपण बसल्या बसल्या आपले चोकुरीचे सिम्बॉल पण देऊ शकतो, सेहेकीचं सिम्बॉल आपण ह्या भागावर देऊ शकतो. हा झाला एक मुद्दा. ह्याच्या सुरुवातीचा एक जे मी मगाशी सांगितलं, दीर्घ श्वासाची क्रिया, ती प्लीज आवर्जून सुरू ठेवा, कारण त्या क्रियेनी मला सगळ्यांना खूप फरक जाणवतील. कारण आपल्या पोटामधून जेव्हा आपण बेली ब्रिदिंग करतो तेव्हा आपण रिलॅक्स होतो. आणि ही जी क्रिया आहे, मोठा श्वास घेतला, ती पोट फुलवून श्वास घ्यायचा, आणि पोट आपोआप आत येतं जेव्हा आपण श्वास सोडतो. या क्रियेने तुम्हाला जाणवेल खूप एनर्जी वाढली शरीरातली, हे तुम्हाला जाणवायला लागेल. कारण आपण जितके विचारात असतो तेवढं आपलं श्वास कमी 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 होत जातं दिवसभर. जर मी सारखी टेन्शन मध्ये विचारत असेल, माझे श्वास लहान होत जातील. आणि जर मी रिलॅक्स असेल, त्यावेळी आपण काय करतो, झालं एकदाचं काम, असं जे आपण मोठा श्वास घेतो. मग दिवसभर जर आपण अधूनमधून किंवा ध्यानाच्या सुरुवातीला 5 मिनिटं माइंडफुल लक्ष देऊन, मुद्दामून जाणीवपूर्वक पोटावाटे श्वास घ्यायचे, जितकं आपण हे करू, आणि दिवसभरात तुम्हाला सवय लागून जाईल की सारखे सारखे थोड्या थोड्या वेळाने तुम्ही पोटातून श्वास घ्यायला लागा. पोटातून आपण जितके श्वास वाढवू, तितकं तुम्हाला जाणवेल की तुमची
रिॲक्शन कमी व्हायला लागली, राग येणं कमी झालंय. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे हसत आणि शांततेने बघताय. कुणी काही रागात जरी बोललं तर आपण त्याला ठीक आहे शांत हो अशा ह्या रिॲक्शन आपल्या ज्या यायच्या ना आधी, की तो रागात बोलले की मी पण रागात, हे आपलं कमी झालेलं तुम्हाला कधी जाणवेल? पोटातून जेव्हा आपण श्वास घ्यायला सुरू करतो. ह्याचा भरपूर फायदा अनेकांना झालाय. मला खूप झालाय या गोष्टीचा फायदा. आणि तुम्हाला पण मी नेहमी सांगते की आपली जी खालची चक्र आहेत, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, ह्या चक्रांना हे खालच्या भागाला हे ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामुळे मिळतो. तर ही क्रिया तुम्ही सगळेजण ध्यानाच्या सुरुवातीला कुठे गेलायत, कुठल्या जागी, कुणाबरोबर असं जाऊन जस्ट पोहोचलायत आणि आता खूप विचार आहेत आपल्यात, तर त्यावेळी ही क्रिया सुरुवात करायची. नर्वसनेस वाटतोय, खूप भीती वाटते, कुठेतरी स्टेजवर तुम्ही बोलताय, कुठे म्हणजे असं गेलात 4 लोकांमध्ये बोलायचे पण कळत नाहीये काय बोलू, काहीतरी पॉइंट विसरतो आपण आणि नंतर लक्षात येतात महत्वाचं बोलायचं, त्यावेळी नुसते पोटातून श्वास घ्यायला सुरू करायचे. इवन जेव्हा एखादी न्यूज ऐकतो आपण दुःखाची, अचानक आलेली, त्यावेळी सुद्धा तुम्ही ही क्रिया करून बघा. तुम्हाला त्याच वेळेला खूप रिलॅक्स वाटेल, खूप असं शांत वाटेल, स्थिर वाटेल त्यावेळेला. तर असे आपले श्वास आहेत, जे जादू आहेत. म्हणून पत्रीची नेहमी म्हणायचे आपले श्वासच आपले गुरु आहेत. आपले श्वासच आपले गुरु आहेत आणि सगळी शक्ती आपल्या आतच आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही मदत सुद्धा तुमच्या एंजल्सला, तुमच्या गुरूंना, तुमच्या हायर सेल्फला अशा पद्धतीने मागू शकता. की दीर्घ श्वास घेतले, आधी शांत व्हायचं आणि मग मदत मागायची, की मी आता काय करू मला सांगा, मला दाखवा, मला मार्ग दाखवा, मला साईन दाखवा काहीतरी. अशा पद्धतीने आपण ही मदत मागू शकतो. ठीक आहे. तर येत्या गुरुवारपासून आपण अनुभव शेअरिंग सुरू करू आणि आपण सगळेजण तयार करा. आपल्याला काही बोलायचं असेल, अनुभव असेल तर आपण ते अनुभव घेत जाऊ. तर आपण सगळेजण 22 मिनिटं आपण रेखी घेऊ आज. ठीक आहे. तर सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये आणि आपल्या दीर्घ श्वासांना सुरू ठेवा. आपल्या पोटावाटे मोठे मोठे श्वास घेत राहा. आता आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून थोडेसे गरम होईपर्यंत थांबा. थोडे गरम होऊ द्या आपल्या हातांना. आणि आता आपले दोन्ही हात आपल्या हृदयापाशी आकाशाकडे तोंड करून अगदी आपल्या हृदयातून एक प्रार्थना करा. हे रेकी मा, माझ्या हातात ये आणि मला मदत कर. तू ब्रह्मांडातली दिव्य शक्ती आहेस आणि माझी आई आहेस. माझ्या हातामध्ये प्रवाहित हो आणि मला मदत कर. आपले दोन्ही हात आता आपल्या मूलाधार चक्रावर, आपल्या मांडीवर ठेवायचे. उजवा हात उचलून आपण ओटीपोटावर उजव्या बाजूला ठेवू आणि डावा हात खालीच ठेवा मांडीवर. आपण दोन्ही चक्रांना आपल्या हातावाटे रेकी देत आहोत. मनामध्ये एक भाव ठेवा, मी त्या परमात्म्याचा अंश आहे, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. त्यामुळं त्या सर्व शक्ती माझ्या आतमध्ये आहेत. मी ब्रह्म आहे. माझ्या हातामध्ये स्वतःला बरं करण्याची पूर्ण ताकद आहे. मी संपूर्णपणे स्वतःला संतुलनात आणू शकतो. मी दैवी गुणांनी भरलेली आहे. त्यामुळं मी सुरक्षित, समृद्ध आत्मा आहे. माझे विचार, भावना संतुलनात येत आहेत. अगदी आतून विश्वास ठेवा.
हृदयातून आपल्या दैवी शक्तींवर, ज्या आपल्या आतमध्ये आहेत, आणि ही परम चैतन्य, ही रेखीमा आपल्या हातातून वाहत आपल्या खालच्या भागावर प्रवाहित होती. त्यामुळे आपलं सगळं लक्ष खाली ठेवा, आपल्या बुडावर, ओटीपोटाच्या भागावर, कमरेखालचा पूर्ण भाग लक्ष द्या. जितका फोकस खाली, तितकी ऊर्जा चांगल्या प्रमाणात प्रवाहित होत आहे. मी आजच्या या साधनेसाठी आपल्या सर्वांच्या सद्गुरूंना आमंत्रण देते. मी महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, डॉक्टर मिकाऊ उसूई, श्री दत्त महाराज या सर्वांना आपल्यासोबत जोडलं जाण्याची विनंती करते, प्रार्थना करते. जिथं सामूहिक साधना सुरू असते, तिथं अनेक प्रकाशाचे, ऊर्जेचे रूप आपोआपच प्रकट व्हायला लागतात. एंजल्स असतील, मास्टर्स असतील, ॲस्ट्रल मास्टर्स, असेंडेड मास्टर्स, या सर्व ब्रह्मांडातील दिव्य शक्तींना मी आमंत्रण देते. आमच्या या ऊर्जेच्या साधनेमध्ये आम्हाला मदत करा, आमच्या सोबत राहा. आपल्या सगळ्यांच्या मूलाधार आणि स्वाधिष्ठानामध्ये मी चोकुरे आणि सेहेकी सोबतच ऑनशजशुनेन हे तीनही सिम्बॉल उतरवत आहे. चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, ऑनशजशुनेन ऑनशजशुनेन ऑनशजशुनेन. या तीनही चिन्हांची शक्ती, सर्व फायदे आपल्या सगळ्यांच्या सातही चक्रांना मिळत आहेत. आपला उजवा हात आता आपण आपल्या नाभीच्या थोडासा वर उजव्या बाजूला ठेवूयात, आणि डावा हात देखील नाभीच्या डाव्या बाजूला. आपला 100% फोकस, लक्ष आपल्या नाभीच्या भागावर एकवटा, एकाग्र व्हा. पूर्ण पोटाचा भाग आपल्या नजरेखालून घाला, बंद डोळ्यांनी, म्हणजेच अनुभव करा. जितकं आपलं लक्ष आतमध्ये, तितकी आपली ऊर्जा वाढते. पिवळा रंग गोलाकार आपल्या पोटाच्या भागामध्ये फिरत आहे.
याचे अनेक परिणाम आपल्याला हळूहळू जाणवायला सुरू होतील. पूर्ण लक्ष पोटावर. रोजच्या साधनेमध्ये आपण रेकी घेत असताना बीज मंत्रांचा देखील उच्चार करा. हळूवार आपला उजवा हात उचलून आपल्या छातीवर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला ठेवून दोन्ही हात एकमेकांवर मध्य ठेवले तरी चालेल. लक्ष आपल्या छातीवर. एक एक श्वास आपल्या छातीवर ये जा करताना बघा. हे आपलं शरीर, आपले श्वास. जेव्हा आपण आत जातो, डोळे बंद करतो, तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं, माझ्या शरीराचा आकार मला दिसतो, समजतो आणि त्यामध्ये सुरू असलेली श्वासांची ये जा. तेव्हा जाणीव होते माझ्या हसण्याची. दिवसभरामध्ये अनेक विचारांमध्ये असलेलं माझं मस्तिष्क, माझं डोकं, बाहेर बघणारे माझे डोळे, कान, सगळं आता आतल्या दिशेने आतलं जग बघत आहे. आणि हातामधून ती रेकी मा माझ्या छातीवर ऊर्जा द्यायचं काम करते. एक एक श्वास फील करा, खोलवर जाऊन अगदी पाठीपर्यंत छातीच्या मागची बाजू फील करा. माझ्या पाठीची हाडं मला जाणवत आहेत, त्वचा जाणवतीये, एक एक श्वास जाणवतोय, खांदे जाणवत आहेत. हृदय जाणवतंय.
आणि आता शेवटची 3 मिनिटं आपण पूर्णपणे आपल्या आज्ञाचक्रावर रेकी देणार आहोत. आपला उजवा हात उचलून आपल्या कपाळावर, डावा हात कपाळाच्या मागे, शरीराच्या पायापासून आता डोक्यापर्यंत वर लक्ष घेऊन जा. सगळ्यात वरचं चक्र, आज्ञाचक्र, सहस्रार चक्र, या दिशेला आपली ऊर्जा वाहायला सुरुवात झाली. जिथं आपलं लक्ष तिथं ऊर्जा फ्लो होते, प्रवाहित होते. आपल्या हातातून रेकी माप आपल्या मेंदूला, मेंदूच्या आत असणाऱ्या सर्व न्यूरॉन्स, रक्तवाहिन्या, आजूबाजूचा सगळा भाग, इथं सगळीकडे आपल्या हाताद्वारे आपण रेकी शक्ती देत आहोत. बंद डोळे, डोळ्यांच्या मागे आतमध्ये काय आहे, मस्तकामध्ये काय आहे, हे बंद डोळ्यांनी बघा. इतकं आतमध्ये जा. जरी डोळ्यांसमोर अंधार आहे तरी सुद्धा आपलं लक्ष मात्र आतल्या दिशेला, या अंधारातच राहू द्या. कपाळाच्या मागच्या बाजूला आपल्याला काय फील होतंय, आपल्या टाळू भागाला आपल्याला जाणीव होतीये का, हे सगळं बघा. काही सेकंदातच आपलं आजचं सत्र संपेल, परंतु घाई न करता थोड्या वेळ आपल्या आज्ञाचक्रावरच आपलं लक्ष ठेवून राहा. काही क्षण इथंच रेकी देत राहा आणि आपल्या विचारांना शांत करा, स्थिर करा. रेकी शक्तीचे अनेक आभार.